नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहाज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी। तर चला बघूयात। सर्वप्रथम दोडके आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। इथे दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याचे काप काढून घेऊयात। आपण इथे दोडका छोट्या छोट्या भागांमध्ये कापून घेऊयात। अशा पद्धतीने भाजीसाठी आपण 4 कांदे व 3 टोमॅटो घेऊया। आता इथे आपण कांदा व टोमॅटोला कापून घेऊयात। चला आपण इथे आता भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम कढई ठेवूया गॅसवरती। त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकूयात। तेल गरम झाल्यावरती आपण तेलामध्ये जिरे मोहरी टाकूया। जिरे मोहरी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूणच्या 4 ते 5 पाकळ्या टाकूया। लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकूयात। इथे कांदा लवकर भाजण्यासाठी आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो। कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो टाकूया। कांदा टोमॅटोला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। कांदा व टोमॅटो चांगले मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला दोडका टाकूया। दोडका चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया व 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकूया। एक चमचा मिरची पावडर टाकूया व त्याच्यानंतर मिक्स सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 3 चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड करूया आणि मग मिक्स नंतर आपण 1 ग्लास पाणी ॲड करूया।
भाजीला अशा पद्धतीने चांगली उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ. अशा पद्धतीने भाजी तयार आहे आपली. सोप्या पद्धतीने आपण इथे भाजी तयार केलेली आहे. तर बघा भाजीला किती छान रंग आलेला आहे, इथे दिसतोय आपल्या सगळ्यांना. तर तुम्हीही ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीने आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. थँक्यू.